तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कांदा निर्यात वारंवार बंद करून शासनानं शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय. निर्यात बंदीमुळे झालेल्या आर्थिक तोटा शेतकऱ्यांना परत द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच बागलाण तालुक्यात नुकताच झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी. 29, 30 आणि 31 तारखेला बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. सरकारने प्रशासनाने याचे पंचनामे देखील चालू केलेले. परंतु आमचं म्हणणं असं आहे की एक सोपं उदाहरण, आमचा एक शेतकरी एकदा नामपूरहून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे विकायला आला. कांदे विकायला आल्यानंतर त्याचे कांदे 800 रुपये क्विंटलने कांदे गेले. 25,000 रुपये त्याची पट्टी झाली. 25,000 रुपयाची पट्टी घेऊन शेतकरी बस स्टँडवर आला आणि बस स्टँडवर आल्यानंतर त्याचा एका चोरट्याने खिसा कापला आणि 25,000 रुपये त्या चोरट्याने चोरून घेतले. शेतकऱ्याजवळ त्याच्या गावी जायला STला भाड्याला पैसे नव्हते. तर त्या चोराला त्याची दया आली आणि त्याने 250 रुपये गाडीला पेट्रोल टाकलं आणि त्या शेतकऱ्याला घरी पोचवलं. शेतकऱ्याच्या बाईला आनंद झाला. त्यांनी त्या चोरट्याला जीव खाऊ घातलं आणि त्याचे उपकार त्याचे मानले, त्याला सत्कार केला, त्याला शाल शिरपा दूर केला. तीच गत्या आमच्या शेतकऱ्यांची झालेली. आमचा कांदा वारंवार 2023-24 साली वारंवार निर्यात बंदी करायची, वारंवार निर्यात शुल्क लादायचं आणि आमचे भाव पाडले गेले. आमच्या एका एकरात 100 क्विंटल कांदा पिकतो. तो कांदा कमीत कमी 3,000 रुपये गेला पाहिजे तेव्हा आमचा खर्च निघतो. परंतु तो कांदा 1,000 रुपये क्विंटलने विकला गेला. एका क्विंटल मागे 2,000 रुपये शेतकऱ्याचे तुटले आणि एका एकराच्या शेतकऱ्याचे कमीत कमी 2 लाख रुपयाचं नुकसान त्यावेळेस झालं. तीच पद्धत मक्याचीही झाली. मका 2400 रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला, परंतु तो मका 1700-1500 या भावाने विकला गेला. म्हणजे एका क्विंटल मागे शेतकऱ्याचे 900 रुपये सरकारने शेतकऱ्याचा खिसा कापला. म्हणजे आमचे शेतकऱ्याचे एका हंगामात 2,20,000 रुपये शेतकऱ्याचे सरकारकडे घेणे झाले. आम्हाला गारपिटीचं नुकसान भरपाई आम्ही मागत नाही. आमची जी लूट सरकारने केलेली ती लूट वापसी आम्हाला हवी. एका शेतकऱ्याचा, 1 एकराच्या शेतकऱ्याचा या लोकांनी 2,20,000 रुपयाचा खिसा कापलेला आहे. तो कापलेला खिसा आम्हाला यांनी वापस करावा. म्हणजे आम्ही या गारपिटीच्या नुकसानातनं बाहेर निघू आणि आम्ही सक्षम होऊ. या नुकसानीसाठी आम्ही सक्षम शेतकरी उभा राहील. विनाकारण तालुक्यामध्ये कोणीतरी एक विधाता, एक शेतकरी मसिया तयार होईल आणि तो एक पॅकेज घोषित करून आणि शेतकऱ्यांना दिलं जाईल आणि त्या मसियाचे आम्ही उपकार मानायचे. परंतु आमचाच खिसा कापलेला त्यांनी वापस करावा. कोणाचे उपकार आम्ही ठेवणार नाही. धन्यवाद.